काय सांगाल? ठाणे ग्रामीण पोलिसांच्याकडे आधी सुद्धा पोलीस काका आणि पोलीस दिदी ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबवत आहोत. परंतु त्यामध्ये जे नव्या बदलती परिस्थिती आहे त्यामध्ये आमचे जे काही स्टाफ आहेत त्यांना पोलीस काका पोलीस दिदीच्या माध्यमाने लहान मुलांना जे लैंगिक अत्याचार होतात त्यामध्ये पुन्हा काय जे काही घटक आहेत त्याच्या बाबतीत व्यवस्थितपणे अजून कसं आपल्याला शाळा व कॉलेजेसमध्ये मुलांशी कनेक्ट करता येईल त्या बाबतीत हा वर्कशॉप आम्ही घेत आहोत आणि मला 100% खात्री आहे की त्याचा चांगलेच परिणाम. सर, याच्या अगोदर कुठे या वर्कशॉपद्वारे म्हणजे असं काही आपण नाही, माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीणमध्ये अजून तरी हे नाही आहे, परंतु मला 100% खात्री आहे की ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये यापुढे त्याचा चांगलाच परिणाम. सर, शाळा सोसायटी आणि किंवा संस्थांमध्ये अशा प्रकारचे मुलांसाठी शिबिरं बनवण्यात येतात. हो, हे जे आमचे स्टाफ आहे हे स्टाफ शाळा कॉलेजमध्ये त्याबरोबर सोसायटीमध्ये वारंवार जाऊन तिथं गुड टच बॅड टच असेल, सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत असेल, सायबर बुलिंगच्या बाबतीत असेल, इंटरनेट क्राईमच्या बाबतीत असतील, त्याचबरोबर सर्वसाधारण ट्रॅफिक रूल्स, त्यानंतर रस्त्यावर चालताना खबरदारी, या सर्व प्रकारचे एक सर्वंकष आपण वर्कशॉप घेत असतो. परंतु या वर्कशॉपच्या माध्यमाने आम्ही विशेष करून लहान मुलांवर जे लैंगिक अत्याचार होतात त्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जसं सर आपण बघायला की पोलिसांच्या मनामध्ये पोलिसांची इतर लोकांच्या नागरिकांच्या मनामध्ये एक अशी इमेज मिळते की स्ट्रिक्ट आणि ज्या प्रकारचे ते कारवाई एकदम तीव्रपणे घेतली जाते किंवा एकदम स्ट्रिक्टपणे त्याच्याकडे बघितलं जातं. मात्र आता ह्या अनुषंगाने कुठे कारवाईमध्ये माया दिसेल का? 100% दिसेल. मी ते ह्या योजनेच्या नावातूनच आपल्याला पोलीस काका आणि पोलीस दिदी म्हणजे ती आत्मीयता निर्माण करण्याचाच हा आमचा प्रयत्न. पण हे ममता दुसरं इतर नेगेटिव्हिटीकडे जाणार नाही का? बिलकुल नाही जाणार, प्रयत्न तोच राहणार आहे आणि म्हणून हे वर्कशॉप घेतो आपण. सर, ग्रामीण पोलिसांमध्ये आता तुम्ही काय स्कीम काढणार? त्याच्याबद्दल अजून